परकीय आक्रमक बाबर यांचा वंशज क्रूरकर्म औरंगजेब याची कबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रत्नपूर शहरात आहे। वास्तविक औरंग्या अहिल्यादेवी नगर येथे मेला आणि नंतर त्याचं प्रेत काढून ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रत्नपूर येथे पुरले आणि त्या ठिकाणी त्याची कबर करण्यात आली। ती हटविण्यात यावी असे निवेदन फुलंब्री तहसीलदारांना विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे निदर्शने करून देण्यात आले। औरंगजेब यांनी शीख गुरु तेग बहादूर यांची क्रूर हत्या केली। शीख गुरु गोविंद सिंह यांच्या 2 बालसाहेबजाद्यांना भिंतीत जिवंतपणे चिणून मारण्यात आले। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूर यातनामय हत्या यानं केली। श्री काशी विश्वेश्वराचं मंदिर यानं फोडलं। मथुरेला असणाऱ्या सुंदर मंदिरांचा यानेच विध्वंस केला। सोरटी सोमनाथाचे मंदिर पुन्हा एकदा यानेच फोडले। त्र्यंबकेश्वर मंदिर, जेजुरी गड यावर हल्ले केले। हजारो हिंदूंच्या प्रेतांच्या राशी गावाबाहेर रचून भयानक क्रूर कत्तल केली। अशा क्रूरकर्मा आणि आताताई औरंगजेबाचे कुठलेही स्मारक अथवा कबर ही पूर्णपणे स्वतंत्र भारत देशात गुलामीचेच अनंत यातनांचेच प्रतीक आहे। ही कबर योग्य पद्धतीने पूर्णपणे काढून टाकावी आणि हे न झाल्यास पूर्वसूचित करून विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू समाजाबरोबर रत्नापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगरकडे कार सेवेसाठी कूच करतील आणि औरंग्याची कबर ध्वस्त करतील असं निवेदनात म्हटलंय। यावेळी रंगनाथ महाराज गाडेकर, सुनील घोलप, ॲडव्होकेट सुभाष बोडखे, शिवराज भोजने, सच्चिदानंद रहाणे, गणेश कोलते, सुहास दुतोंडे, प्रवीण तायडे, परमेश्वर पाटील काकडे, रवी महापुरे, सूर्यकांत महागुरे, सागर कंसे, अजनाथ तांबे, सूरज मस्के, स्वप्नील डिडोरे, रत्नाकर तांबे, युवराज जाधव, योगेश ढकले, संजय कोलते, सचिन इंगळे, दीपक वाहुळ, भगवान कोलते, नारायण सोनवणे, संतोष गाडेकर यांची उपस्थिती होती। मध्ये जो औरंगजेब हा क्रूरकर्मा होता, परंतु त्याचं उदात्तीकरण या त्याच्या कबरीच्या माध्यमातून हे जे पिलावळ आहे हे करतायत आणि विश्व हिंदू परिषदेला या गोष्टीचा विरोध आहे आणि म्हणून विश्व हिंदू परिषदेचं म्हणणं आहे, हिंदू समाजाची मागणी आहे की आपल्या ज्या रत्नपूरला ज्या क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर आहे ती उखडून टाकली पाहिजे। हा कलंक आपल्या देशावरचा लवकरात लवकर काढला गेला पाहिजे। प्रतिनिधी दादासाहेब काळे, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।